नमस्कार मैत्रिणींनो, स्नेहलताच लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त असे 2 मोठे पेरू घेतलेले आहे आणि हे छान आपल्याला धुवून स्वच्छ धुवून घ्यायचे. याच्यावरचे जे काही डाग असतील तर ते मी असे काढून घेतलेले आहेत. हे बघा, असे काही डाग असतील ना तर ते आपण सोलणीने काढून घ्यायचे आहेत. आणि ह्याच्या आता आपल्याला पोळी करायच्या आहेत आणि त्याच्याबरोबर कलरसाठी आपण एक बीट घेतलेला आहे. तर आता आपण काय करायचं, ह्याच्या सगळ्या पोळी करून घ्यायच्या आहेत. कापून घ्यायचा आहे तो पेरू. हे बघा, छान पेरू निघालेला आहे, मस्त आहे आपला पेरू. आणि मी 2 मोठे पेरू घेतलेले आहेत. तर आता हे मी सगळे कापून घेते, असे तुकडे करून घेते बारीक. छान मी पेरूच्या फोडी करून घेतलेल्या आहे आणि बीटच्या पण फोडी करून घेतलेल्या आहे. अशी पौष्टिक आपली मस्तपैकी मिठाई तयार होणार आहे. ह्या पेरूला जास्त बिया नव्हत्या, तर पण मी बियांसकट कापून घेतलेलं आहे, कारण आपल्याला नंतर ते गाळून घ्यायचं आहे. तर आता हे आपण छान मी कुकरमध्ये ठेवलेलं आहे. हे भांडं थोडं पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला 2 शिट्ट्या करायच्या आहेत कुकरच्या. फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे, ते शिजण्यापुरतं. मी आता कुकर लावून घेते आणि 2 शिट्ट्या करून घेते. हे बघा, कुकरच्या आपण 2 शिट्ट्या दिलेल्या आहेत आणि आपलं पेरू आणि बीट छान उकडलेलं आहे. आणि याच्यात अजिबात पाणी वगैरे घातलेलं नाही, मी तशाच्या तशा फोडी उकडून घेतलेल्या आहेत. फक्त कुकरला खाली पाणी घालून आपण हे वरती भांडं ठेवलं आहे, याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही. तर आता आपल्याला हे मिक्सरमधून चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे. थंड पण झालेलं आहे. बीटरूटला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. आता हे छान आपण मिक्सरमधून आपण काढून घ्यायचं आहे. बीटामुळे याला छान असा कलर पण आलेला आहे. आता मी हे मिक्सरला लावून घेते, याच्यात पाण्याचा वापर करायचा नाहीये. हे बघा, छान अशी पेस्ट झालेली आहे आपली. मस्त अशी पेस्ट झाली. आता आपल्याला आपण बियांसकट पेरू कापला होता, त्याच्यामुळे आपण आता गाळून घ्यायचं आहे छान. तर ज्या भांड्यात मी पेरू उकडून घेतला होता त्याच भांड्यामध्ये मी गाळून घेणार आहे. हा थोडा थोडा करून आपल्याला छान गाळून घ्यायचा आहे. आणि गाळून घ्यायचाच आहे आपल्याला, कारण त्याच्या बिया आपल्या दाताखाली येऊ नये म्हणून आपल्याला गाळून घ्यायचं आहे. हे बघा, छान असं मऊ अशी पेस्ट होते त्याची खाली. हे बघा, किती छान अशी पेस्ट होते त्याची. हे बघा, छान आपली गाळून झालेली आहे. तिला कलर पण मस्त आलेला आहे. आणि ही आता आपल्याला मोजून घ्यायची. मग तुम्ही कुठल्याही वाटीने किंवा पेल्याने तुम्ही घेऊ शकता. आणि तेवढीच आपल्याला साखर त्या प्रमाणामध्ये आपल्याला घ्यायची आहे. तर आता मी काय करते, ही वाटीने, माझ्याकडे जी वाटी आहे त्या वाटीने मी मोजून या कढईमध्ये घेणार आहे. कढई छान पुसून घ्यायची आपल्याला. आणि ह्या कढईमध्ये आपण हा गर किती झालाय तो मोजून घ्यायचा आहे. हे बघा, फुल वाटी घेऊन मी फुल वाटी भरलेली आहे आणि मी ह्याच्यामध्ये तो घालते. 1 वाटी झालेला आहे. हा 2 वाट्या झालेला आहे आपला गर. म्हणजे आपला 2.25 वाटी गर झालेला आहे. आता 2.25 वाटीच आपल्याला साखर घालायची आहे. याच्यामध्ये सगळा पूर्णपणे काढून घ्यायचा आहे. आता तेवढीच आपल्याला साखर घालायची आहे. आता त्याच वाटीने आपल्याला 2.25 वाटी साखर घालायची आहे. 1 वाटी घातलेली आहे मी. ही 2 वाटी घातलेली आहे. आणि ही 2.25 वाटी साखर घातलेली आहे. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हा, किती सुंदर असा कलर आलेला आहे बीटमुळे. असं वाटतं की आपण एकदम लाल लाल पेरू वापरलेला आहे. आणि घालायचं, कारण बीट पण पौष्टिक आहे, ते पण आपल्या पोटात जाईल.
हे बघा, आता मी गॅस चालू केलेला आहे, पण गॅस एकदम आपल्याला बारीक ठेवायचा आहे आणि थोडंसं किंचित मीठ घालायचं आहे. अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे मी. आपण साखर वगैरे सगळं घातलेलं आहे आणि ही छान आपल्याला एकदम 15 ते 20 मिनिटं छान आपल्याला गोळा होईपर्यंत आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे, मस्त ढवळून घ्यायचं आहे. गॅस फास्ट करायचा नाहीये, मीडियम बारीक असा गॅस आपल्याला करायचा आहे, नाहीतर मग ते सगळीकडे उडेल. हे बघा, आता छान आपलं म्हणजे उकळायला लागलेलं आहे आणि गॅस मीडियमवर ठेवायचा, नंतर बारीक करायचं जास्त ते उडत असेल तर, कारण त्याचे थेंब उडू शकतात. तर आता मी बारीक गॅसवर किती मिनिटं लागते मी तुम्हाला सांगते. असं सतत ढवळत राहायचं ते आपल्याला, सतत आपण ढवळणार आहोत, ते घट्ट होईपर्यंत ते ढवळायचं आहे आपल्याला. आणि मी इथे काय केलंय, पोह्यांचा 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर घेतलंय, त्याच्यात थोडंसं पाणी घालणार आहे आणि त्याची एक पेस्ट करून घेणार आहे. गॅस मी बारीकच ठेवलेला आहे. एक 7-8 मिनिटं झालेली आहे. आपण बारीक गॅसवर सारखं ढवळत आहोत आणि याच्यात मी थोडंसं लिंबाचं एक रस पिळते, कारण ती साखर जी आपण घातलेली आहे त्याची साखर होऊ नये म्हणून थोडासा लिंबाचा रस आपण त्याच्यामध्ये घालायचा आहे, 2-4 थेंब. आणि आता याच्यात आपण थोडंसं कॉर्नफ्लॉवरचं पाणी घालायचं, ते घट्ट होतं त्यामुळे परत चमच्याने हलवून घ्यायचंय. आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. त्याच्यानंतर थोडंसं तूप किंवा बटर आपल्याला घालायचं याच्यात, म्हणजे त्याच्याने शायनिंग येते. आणि छान आपल्याला आता परत घट्ट होईपर्यंत छान हलवत राहायचं, ढवळत राहायचं सतत. याला एक 15 ते 20 मिनिटं याला लागू शकतात, कारण आपण गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे आणि हे बारीक गॅसवरच आपल्याला करायचं आहे. बाकी करायला सोपं आहे, साहित्य कमी लागतं. फक्त ही ढवळताना काळजी घ्यायची, ते खाली लागू नये आणि गॅस फास्ट करायचा नाही आपल्याला. छान मी घट्ट होईपर्यंत ढवळत राहते. हे पहा, आपलं बऱ्यापैकी दाट झालेलं आहे. आणि आपण लिंबू का पिळलं, कारण त्याची साखर नंतर होऊ नये पाकाची, म्हणून ते लिंबू पिळलं आहे आपण. आता याच्यात आपण वेलची पावडर थोडीशी घालायची आहे, तर मी थोडीशी वेलची पूड घालते. आणि छान परत आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. बघा किती घट्ट असं व्हायला लागलेलं आहे आपलं. अजून आपल्याला थोडा वेळ ठेवायचा आहे. आता आपलं तयार झालेलं आहे. बघा अगदी जाम सारखं घट्ट झालेलं आहे. त्यांनी कढई पण सोडलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा कढई पण सोडलेली आहे, मस्त असं झालेलं आहे. आता आपण काय करायचं, मी इथे भांड्याला थोडंसं तूप किंवा तेल लावा आणि मी थोडेसे सफेद तीळ घातलेले आहे, थोड्याशा मगज बिया घातलेल्या आहेत. आपण केक सारखंच ट्रेला छान आपण जे काय आपल्याकडे भांडं असेल, ताट असेल, त्याला छान तूप लावून घ्यायचं आणि हे आता आपल्याला सगळं मिश्रण त्याच्यात ओतून घ्यायचं आहे. मी आता गॅस बंद केलेला आहे आणि आता हे आपण सगळं एका तूप लावलेल्या भांड्यात आपण ते ओतून घ्यायचे. थोडं गरम आहे. आणि ते आता खूप असं जळजळ झालेलं आहे हलवताना, म्हणजे ते आता आपलं जमा झालेलं आहे पूर्ण. मला जवळजवळ 20 मिनिटं लागली आहे ती बारीक गॅसवर पूर्ण व्हायला. आता आपण हे ओतून घेऊया या भांड्यामध्ये. छान मी तूप लावलेल्या भांड्यात ओतून घेतलेलं आहे आणि हे आता पूर्ण गार होऊन द्यायचं आहे. तुम्हाला मी सांगते किती वेळात ते थंड झालं ते. आता याच्यात आपण सगळं छान ओतून घेतलेलं आहे. अगदी जाम सारखं झालंय, तुम्ही जाम म्हणून पण खाऊ शकता पेरूचा.
गरम आहे भांडं खूप. आता आपल्याला थंड करून घ्यायचं, अगदी फ्रीजमध्ये वगैरे नाही ठेवायचं, बाहेरच ठेवायचं आणि बाहेरच त्याला पूर्णपणे थंड झाल्यावर आपण काढून घेऊन त्याच्या वड्या पाडूया. हे बघा किती आपलं घट्ट मिश्रण झालेलं आहे, त्याने कढई सोडलेली आहे. असं घट्ट व्हायला पाहिजे हे बॅटर, तरच आपल्या छान आपण ते मिश्रण भांड्यामध्ये ओतल्यावर त्याच्या छान अशा हव्या तशा वड्या पडतील. तर एवढा घट्ट गोळा झाला पाहिजे आपला. हे बघा कढई त्याने छान सोडलेली आहे. हा 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 बघा आपल्या छान अशा पेरूच्या आणि बीटरूटच्या वड्या छान झालेल्या आहेत. आता तुम्हाला जर बीटरूट नसेल टाकायचं तर मग पेरूचं जरा सफेद सफेद होतात. काही लोक कलर टाकतात हिरवा, मग त्या हिरव्या पेरूच्या वड्या दिसतात. तर आपण कलर न वापरता बीटरूट वापरलेला आहे, जेणेकरून आपल्या पोटामध्ये पण पौष्टिक जाईल आणि बीटरूट पण जाईल आणि पेरू पण जाईल. तर या छान आपल्या अशा छोट्या छोट्या बघा, तुम्ही बघताय तर छोट्या छोट्या अशा वड्या केलेल्या आहेत. हे बघा छान अशा छोट्या आपल्या बघा, मागून पण ते आपण थोडंसं बटर घातल्यामुळे त्याला शायनिंग फार छान आलेली आहे. आणि जवळून पण मी दाखवते बघा, किती सुंदर अशी आपली वडी तयार झालेली आहे. पाठीमागून पण तेवढीच छान शायनिंग येते त्याला. मस्त अशी आपली वडी तयार झालेली आहे. आणि हे बघा सगळ्या वड्या सुंदर झालेल्या आहेत आपल्या. हे बघा खूप सुंदर आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. हे बघा आणि नक्की करून बघा, ह्या पेरूच्या आणि बीटरूटच्या वड्या तुम्हाला नक्की आवडतील. ह्याला पापड पण म्हणतात, ह्याचे पेरूचे पापड, हिंदीमध्ये अमृत का पापड पण म्हणतात. पण आपल्या मराठी भाषेमध्ये पेरूच्या छान अशा छोट्या छोट्या वड्या मी केलेल्या आहेत, त्या तुम्हाला नक्की आवडतील. एक तोंडात टाकली तरी खूप छान त्याची चव लागते पेरूची. आणि नक्की करून बघा आणि कशी झाली ती मला सांगा. फक्त तुम्ही करताना एक काळजी घ्या की मिश्रण खूप घट्ट झालं पाहिजे, की जेणेकरून आपली वडी आपण वडी पसरल्यानंतर त्याच्या वड्या 1 तासाने का होईना पडल्या पाहिजे. त्यामुळे मिश्रणाचा असा गोळा झाला पाहिजे आणि तो कढईपासून छान सुटला पाहिजे, म्हणजे त्या वड्या चांगल्या पडतात. 1 तासाभरात जर वड्या नाही पडल्या तुमच्या, तर समजायचं की आपलं मिश्रण व्यवस्थित झालेलं नाहीये. मग पुन्हा तुम्ही गरम करू शकता, छान गोळा करू शकता. अगदीच काही नाही वाटलं, कंटाळा आला तर तुम्ही नुसतं जाम म्हणून खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता, नुसता खाऊ शकता. तर कुठल्याही प्रकारे तो पोटात जाणे गरजेचं आहे. माझ्या छान अशा वड्या पडल्या, तुम्हाला मी परत एकदा दाखवते. छान अशा माझ्या वड्या पडलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या सुंदर लागत आहेत वड्या पण. तर आता नुसतं रेसिपी बघायची नाही तर ती करून पण बघा आणि मला नक्की सांगा कशा झाल्या तुमच्या वड्या त्या. आणि लाईक शेअर सबस्क्राईब, मैत्रिणींना व्हिडिओ पाठवा, त्यांनाही करायला सांगा. आणि कसं झालं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.